मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या मार्गात अडसर ठरत असलेली शीळ परिसरातील तळ अधिक एक मजली बेकायदा इमारतीवर ठाणे महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात हातोडा टाकला। या कारवाईला सुरुवातीला विरोध झाला आणि या दरम्यान पालिका तसंच पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पालिकेनं विरोध मोडीत काढत इमारतीचं बांधकाम पाडलं। ठाणे महापालिका क्षेत्रात शीळ, टवले, पडले, देसाई, आगासन, वेतावडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी इथे बुलेट ट्रेनचं स्थानक उभारलं जाणार आहे। या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। त्यामध्ये पालिकेच्या मालकीची शीळ भागातील जागा बाधित होणार आहे। त्याला पालिकेनं यापूर्वीच हिरवा कंदील दाखवलाय। या प्रकल्पाच्या कामातील अडथळे दूर करण्याचं काम शासकीय यंत्रणांमार्फत गेल्या काही वर्षांपासून सुरू असतानाच या प्रकल्पाच्या मार्गावर शीळ येथे बेकायदा इमारत उभारण्यात येत असल्याची बाब पालिकेच्या निदर्शनास आली। या इमारतीचं तळ अधिक एक मजली बांधकाम झालं होतं। 60 बाय 25 मीटर क्षेत्रावर हे बांधकाम करण्यात आलं होतं। या बांधकामावर सोमवारी सकाळी ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी आणि महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी सपना चौरे, नितीन पिंगळे आणि मुंब्रा मंडल तलाठी यांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली। या कारवाईला सुरुवातीला विरोध झाला, त्यानंतर विरोध मोडीत काढत ही कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान पालिका अधिकारी जोशी आणि पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। हे बघा, बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक शील फाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे। त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक DPL असते, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, म्हणजे नोटीस देणं, सुनावणी घेणं, आदेश पारित करणं, MRTP केस करणं, या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। यापूर्वी महानगरपालिका आणि महसूल विभाग इथे कारवाई करायला आली होती, परंतु खूप मोठा विरोध झाला। मग आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली। सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला, आपण बघतातच आहे, आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भुईसपाट होणार आहे।